पेयजल पाणी पुरवठा उपलब्ध करण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी. शिवसेना विद्यापीठ शाखा अमरावतीच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन. विभाग प्रमुख मोहन क्षीरसागर यांनी वेधले मजिप्रा प्रशासनाचे लक्ष. तपोवन प्रभागातील अनियमित तसेच कमी प्रेशरमध्ये सुरू असलेला पाणी पुरवठा लक्षात घेता याबाबत तात्काळ नियोजन करण्यात यावे, तसेच संबंधित अधिकारी यांना या संदर्भात आदेशित करून कारवाई करण्यात यावी. या मागणीला घेऊन आज 15 डिसेंबर सोमवार दुपारी 1 वाजता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यापीठ शाखा अमरावतीच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग अमरावती संतोष एस गवाणकर यांच्या समक्ष विद्यापीठ शिवसेना शाखा विभाग प्रमुख मोहन परशुराम क्षीरसागर यांनी स्थानिकांच्या वतीने कैफियत मांडण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देयकांचा नियमितपणे भरणा केला जात आहे, परंतु नागरिकांच्या अपेक्षेनुरूप पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध होत नसल्याने तपोवन परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय या बाबीकडे मोहन क्षीरसागर यांनी प्रभारी मुख्य अभियंता संतोष एस गवाणकर यांचे लक्ष वेधले. तपोवन परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता पाणी सोडण्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात यावी. आगामी काळात पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याला घेऊन योग्य कारवाई करण्यासह योग्य ती तरतूद नियोजन न करण्यात आल्यास शिवसेना विद्यापीठ शाखा अमरावती तसेच तपोवन येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात नाईलाजाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट करीत मोहन क्षीरसागर यांच्यासह विद्यापीठ शिवसेना शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रभारी मुख्य अभियंता संतोष एस गवाणकर यांना निवेदन सादर केले. यावेळी विद्यापीठ शिवसेना शाखा अमरावतीचे विभाग प्रमुख मोहन परशुराम क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोजी 16/12/2024 रोजी आम्ही मजिप्रा या ठिकाणी आलेलो आहे निवेदन देण्यासाठी. तपोवन परिसर हा मागील गेल्या 3 महिन्यापासून पाण्याविना, अल्प पाण्याविना आणि ही हेकेखोरी प्राधिकरणने लोक बिलं भरण्यास तयार आहेत. जितकं पाणी घेतील तेवढं बिलं भरण्यास तयार असूनसुद्धा 3 तासाची अट यांनी लावली. पूर्वी प्रमाणामध्ये भरपूर पाणी या परिसराला मिळत होतं, पण ह्या 3 महिन्यामध्ये अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विनाकारांच्या त्रास देण्याच्या उद्देशातून कोणाच्या तरी संमतानं ऐकून जिल्हा आपला मजिप्रा हा विभाग तपोवन परिसराला पाण्यापासून वंचित ठेवत आहे. गेले 3 महिन्यापासून हाच विषय चालू आहे. 3 तास पाणी आणि जे पाणी येतं ते पण कमी प्रेशरनं येतं आणि पाणी येण्याचं टायमिंग नाही. कोणी ड्युटीवर जातं, एका घरात एका कुटुंबात 2 व्यक्ती राहतात, दोन्ही ड्युटीवर जातात, मुलं शाळेत जातात, पाणी कधी भरायचं हा मुख्य उद्देश घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कारण तपोवन परिसरामध्ये बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. माळाच्या पालण्या झाल्या आहेत, नवीन नगर कॉलनी वसाहती वाढलेल्या आहे, विद्यापीठ आहे, तपोवन परिसर आहे. पण याची दखल मजिप्रानं यानंतर घ्यावी आणि नियमित पाणीपुरवठा, मुबलक पाणीपुरवठा, कारण लोक पाणी भरण्यास आणि पाणीचे पैसे देण्यास स्वतः तयार असतानासुद्धा मजिप्रा हे स्वतः सरकारचंही नुकसान करत आहे आणि आमच्या तपोवन प्रभागातील संपूर्ण नागरिकांना त्रास देत आहे. या कारणास्तव आम्ही 8 ते 10 दिवसासाठी त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की आम्ही या ठिकाणी सरळ सुरळीत नागरिक असताना व कुठंही पाणीची चोरी नसताना हा विषय जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात जर हा विषय संपवला नाही तर संपूर्ण नगराच्या वतीनं, रहिवाशांच्या वतीनं इथं ठिय्या आंदोलन केल्या जाईल. याला सर्वस्वी जबाबदार शासन व मजिप्रा राहील एवढं बोलून आम्ही या ठिकाणी निवेदन सादर